रेल्वेचं रडगाणं पुन्हा एकदा सुरूच आहे। महिन्याच्या सुरुवातीच्याच दिवशी पहिल्याच दिवशी मरे पुन्हा एकदा रखडलेली आहे। सकाळपासून दुसऱ्यांदा मध्य रेल्वे रखडलेली आहे। आधी खर्डीजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। पुन्हा एकदा 9:40 कल्याण सीएसटी लोकल ही कल्याण स्टेशनच्या बाहेर पडताच रुळावरून घसरली। कल्याण रेल्वे स्टेशनवरून सीएसटीच्या दिशेने जाणारी सेमी फास्ट लोकलचे 2 डबे रुळावरून खाली घसरले। तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय। यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1A हे बंद करण्यात आलेले आहेत। स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवरती वळवण्यात आलेली आहे। प्रणित मोरे आमचा प्रतिनिधी याने आपल्याकडे ही दृश्य पाठवलेली आहेत। रुळावरून घसरलेली आहे सीएसटी कडे जाणारी लोकल। प्रणितने या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला। काय सांगतोय प्रणित ते पाहूया। मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झालेली आहे। कल्याणहून सीएसटीला जाणारी 9:50 लोकल ही कल्याण स्थानकातून निघाली आणि ट्रॅक चेंज करता वेळी त्या लोकलचे 2 डबे घसरले आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। आपण पाहू शकता की आता या ठिकाणी युद्ध पातळीवर ह्या लोकलचे 2 डबे काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र याचा परिणाम लोकलच्या सेवेवर पडलेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मध्य रेल्वेचे प्रशासनाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि दोन्ही डबे काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। प्रणित मोरे, जय महाराष्ट्र। तर तुम्ही पाहिलात प्रणित मोरे आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। सध्या प्रणित काय काम सुरू आहे? युद्ध पातळीवरती काम सुरू आहे प्रशासनाचं असं तू म्हणालास, मात्र अजूनही लोकल काही त्या ठिकाणून हटवण्यात आलेली नाही। किती वेळ लागेल काम संपवायला? कारण स्लो ट्रॅक अप आणि डाऊन दोन्ही अजूनही बंद आहेत। नक्कीच मयांक, आपण आता इथे पाहू शकतो की इथे युद्ध पातळीवर दोन्ही ट्रॅकवरील लोकल काढण्याचं काम सुरू आहे। मात्र आता दोन्ही डबे घसरलेले दोन्ही डबे हे वेगळे करण्यात आलेले आहेत आणि मला नाही आणि अर्धा तास तरी या लोकल सेवेला पूर्ववत आणण्यासाठी लागणार मयांक। प्रणित, मात्र त्या ठिकाणी तू स्वतः उपस्थित आहेस। लोक अजूनही पायपीट करतायत का? कारण स्लो ट्रॅक हा सीएसटी कडे जाणारा आणि सीएसटी कडून येणारा हा डोंबिवली आणि कल्याणच्या मध्ये पूर्णतः बंद आहे। नक्कीच मयांक, आता सीएसटीला जाणारी वाहतूक ही पूर्ण जलद मार्गावरून वळवण्यात आलेली आहे आणि कल्याण दिशेकडे येणारी वाहतूक देखील ही जलद मार्गावरून धावत आहे मयांक। प्रणित, त्या ठिकाणी तू उपस्थित आहेस। रेल्वेचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी कसं त्या ठिकाणी काम करतायत सविस्तर सांगशील? कारण आज महिन्याचा पहिला दिवस आहे आणि सलग 2 वेळा मध्य रेल्वे रखडलेली आहे। बहुधा प्रणितचा फोन कट झालेला आहे, मात्र आमचा प्रतिनिधी किशोर पगारे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे। किशोर, जी दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय की पुढचे काही तास तरी ही वाहतूक ठप्पच राहणार आहे। काय अधिक माहिती देशील? मयंक, आता त्याच ठिकाणाहून बोलतोय। त्या एकंदरीत आता रेल्वे प्रशासनाला यश येताना दिसतंय, मात्र की अजून तरी सुद्धा अर्धा ते पाऊण तास हे डबे वेगळे करण्यात येणार आहे। कपलिंग जी आहे ती तोडून आता वेगवेगळे डबे करण्यात येणार आहे। प्रचंड रेल्वेचा फौजफाटा कामगारांचा मी ते पाहतोय आणि आतूनच प्रयत्न चालू आहेत। मात्र भर पावसात हे काम चालू असताना पावसाच्या अडथळ्यामुळे जरा दिरंगाई होते, परंतु ह्या दरम्यान स्लो ट्रॅकवरती पूर्ण वाहतूक जी आहे ती फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आलेली आहे। परिणामी 30 ते 35 मिनिटं गाड्या लेट होण्याची शक्यता जी वर्तवली होती 15 ते 20 मिनिटावर आलेली आहे आणि तो मूळ मार्ग आहे फास्ट ट्रॅकवरून तो चालू आहे। मात्र प्रवाशांचे जे हाल आहेत ते आपल्याला आतूनात दिसत आहेत। धन्यवाद किशोर पगारे दिलेल्या माहितीबद्दल। किशोर पगारे आणि प्रणित मोरे आमचे 2 प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही पाहताय दृश्यांमध्ये सेंट्रल रेल्वे पुन्हा एकदा रखडलेली आहे आणि मध्य रेल्वेचं हे रडगाणं आणखीन किती वर्ष सहन करायचं असा सवाल आता मुंबईकर विचारतायत। कारण लोकल ट्रेनची सेवा दर 2 दिवसांनी काही ना काही कारणामुळे बंद पडते।